धक्क्याला लागलेल्या बोटींमध्ये फक्त नीरव शांतता आहे. ज्या बोटी पूर्वी बांगडा, कुपा, सुरमई आणि पापलेटनं अगदी गच्च भरलेल्या असायच्या, त्या बोटीतनं फक्त या काळ्या माशांचे खच बाहेर निघतात. याच्यापूर्वी हा मासा इथं नव्हताच, तर आता जवळजवळ ऑक्टोबरमध्ये जो उत्पन्न झाला आहे तो हा मासा आल्यापासून मच्छीवर पूर्ण परिणाम झाला आहे. त्याच्यामुळे जो रिपोर्ट आहे, जो वर्षाचा रिपोर्ट आहे, तो ह्या वर्षी त्यामुळे काही दिसत नाही. त्यामुळे सगळे मासेमारी सध्या बंद आहे. हा आहे ट्रिगर फिश. लक्षद्वीप आणि पॅसिफिक महासागरात या माशाच्या तब्बल 40 जाती आढळतात. कोरल असणाऱ्या ठिकाणी हा मासा जास्त प्रमाणात आढळून येतो. याचे दात अतिशय तीक्ष्ण आणि मजबूत असल्यानं तो इतर माशांचा अगदी सहज फडशा पाडतो. पोहणाऱ्या व्यक्तींवरती ट्रिगर फिशनं हल्ले केल्याच्याही अनेक घटना घडल्यात. गोल्ड फिश असो, लॉबस्टर असो किंवा मग लायन फिश, सगळ्यांनाच हा मासा त्याचं भक्ष्य बनवतो. महाराष्ट्रासाठी मात्र हा मासा तसा नवीन आहे. तर त्या माशाचे दात जे आहेत ती खूप धार आहे आणि त्याच्यामुळे हा समुद्रात जो प्लँक्टन जो एक फूड सायकल चालवतो, म्हणजे छोटा मासा प्लँक्टन खातो, छोट्या माशाला लहान मासे एकदम मध्यमचे मासे खातात आणि हंटर फिश जे शार्क्स मोठे मासे आहेत ते खातात. तो सायकल कुठे ना कुठेतरी डिस्टर्ब होत आहे आणि त्याच्यामुळे हा मासा इतर माशांना घाबरवायचा एक समुद्रामध्ये काम करत आहे. आणि जे छोटे छोटे शोल्स असतात, बांगड्याचे असू द्या, सुरमई, स्क्विड, बाला, टुना फिश, टुना आपल्याकडे 3-4 प्रकारचे येतात, त्या माशांना पण हा खातो आणि घाबरवतो. म्हणून हे मासे आपल्या किनाऱ्यावरती येत नाही आहेत. पण या सगळ्या मागे माणसाचाच हात आहे. जागतिक तापमान बदलामुळे हा मासा आपलं घर सोडून स्थलांतरित झालाय. तर सायंटिस्टच्या म्हणण्याप्रमाणे याचं मुख्य कारण ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज. कारण हा मासा लक्षद्वीप बेट किंवा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनच्या मध्ये इक्वेटर लाईनवरती हा सापडण्यात येत होता. तर आमच्या अंदाजामुळे आणि आमच्या खलाशाच्या अंदाजामुळे पाण्याचं तापमान वाढल्यामुळे हा मासा आपल्याकडे स्थलांतर झालेला आहे. आणि स्थलांतरच न होता तर ह्या माशांनी आपल्या समुद्रामध्ये ब्रीडिंग करण्याची सुरुवात केलेली आहे. आणि ब्रीडिंग झाल्यामुळे ह्याचं प्रमाण हजारो टनाने वाढलेला असल्यामुळे हा इतर मासल्याला घातक होण्यात झाला. मासेमारांच्या जाळ्यामध्ये सध्या फक्त ट्रिगर फिशच सापडतोय. दररोज 8 ते 10 टन ट्रिगर फिश ससून डॉकवरती येतोय आणि महाराष्ट्रातल्या मच्छीमारांवर हे काळं संकट आलंय, ज्याचा सामना कसा करावा हे कुणालाही कळत नाहीये. शेतकऱ्यांच्या दुष्काळाप्रमाणेच मासेमारी व्यवसायावर देखील दुष्काळाचं सावट आहे. याच्या अनेक कारणांपैकी एक कारण ठरतोय हा ट्रिगर फिश. वातावरणात झालेल्या बदलांमुळे हा ट्रिगर फिश मुंबईच्या समुद्रात देखील आता आढळू लागलेला आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगकडे, वातावरणातील बदलांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सुखासीन या शहरवासियांच्या ताटापर्यंत आता ग्लोबल वॉर्मिंग येऊन पोचलेलं आहे हे निश्चित. कॅमेरामॅन नारायणसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई.